आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. आज आपण आलेलो आहे लोणी येथील रिंगो सर्कस यांच्या ग्राउंडमध्ये. आज 1 महिना झालेला आहे की ही सर्कस इथं होती आणि त्याच्यानंतर त्यांचा हा शो संपलेला आहे. आज ते पुढील गावासाठी जात आहेत. पण सर्कसचे जे काही अडीअडचणी आहे तर ते आपण येथील कलाकार सर्कसचे कलाकार त्यांच्याकडून आपण जाऊन घ्या. तुमचं नाव काय? माझं नाव शिवम चव्हाण. शिवम चव्हाण. किती वर्षापासून सर्कसमध्ये काम करता? हे मी काय होतो काय 8 वर्षाच्या तेव्हापासून काम करतोय. हो. त्याच्यानंतर आता चालूच आहे आमचं काम. बरं, सर्कसला आता दिवस कसे आहे? दिवस आता चांगले तर आहे नाही, विलुप्त होत चालली सर्कस. बस लुप्त होत चालली. बरं, आता तुमची काय अपेक्षा आहे? सरकारकडून तुम्हाला मानधन वगैरे भेटावं का? भेटलं तर चांगलं राहील का की अजून पत्र आमच्याकडं काही सरकारचं काय सहकार्य काय आहे नाही. भेटलं तर बरं राहील आम्हाला. तेवढंच आम्हाला पुढं चालून आम्हाला बाळा पोरं त्यांच्यासाठी आम्हाला सपोर्ट होणार तेवढंच. तुम्ही महाराष्ट्रातलेच कलाकार आहात ना? हा, महाराष्ट्र, औरंगाबाद, संभाजीनगर, अंधारी गावाचे. तुमची इच्छा आहे व सरकारकडून जसं इतरांना मानधन भेटतं, तमाशा कलावंत, नाट्य कलावंत, तसं तुम्हाला पण भेटावं अशी इच्छा आहे का? इच्छा तर आहे की भेटायला पाहिजे म्हणून. अगर दिलं तर बरं राहणार आम्हाला पण पुढे चालून. सरकारला तुम्ही विनंती करा की बाबा एक सर्कसचे कलाकार जे आहेत की त्यांना काहीतरी सरकारने मानधन द्यावा. आणि सर्कसचा आहे ना, ही लुप्त होत चाललेली एक जिवंत कला आहे किंवा याच्याबद्दल सरकारने गांभीर्याने विचार करून सर्कसमधील सर्व कलाकारांना सरकारने काहीतरी मानधन द्यावं. सरकारला तर तेवढीच अपेक्षा आहे की आम्हाला काय मानधन काय भेटायला पाहिजे. अगर भेटलं तर आमचं पुढं चालू आमचं भविष्य सुधरेल. तिच्यामुळं आम्हाला काय भेटायला पाहिजे. आता व्हिडिओ यूट्यूबमुळं आमचं काय धंदा काय होणं नाही. तिच्या हिशोबानं आम्हाला लॉसमध्ये जास्त राहतं. काय आम्हाला काही एवढं वाचत नाही आहे. ट्रान्सपोर्टिंगचं खर्च तिच्यामध्येच आमचं पूर्ण जातं. अगर आम्हाला काय सहकार्य दिलं तर आमचं पुढचं भविष्य आमचं चांगलं राहणार. सरकारकडनं एवढीच अपेक्षा आहे. हे आहेत रिंगो सर्कसचे कलाकार. नाव काय? शिवम चव्हाण. शिवम चव्हाण यांनी अतिशय इतकी म्हणजे चांगली माहिती दिली. आणि ही सर्कस आज आहे ना लुप्त पावत चाललेली आहे. ही एक जिवंत कला आहे की जसं तमाशा कलावंत, नाट्य कलावंत यांना मानधन भेटतं, तसंच सरकारकडून या सर्कसच्या कलाकारांना मानधन भेटावं अशी ह्या कलाकाराची इच्छा आहे. तरी सरकारने याचा गांभीर्याने विचार करून सर्कस कलावंतांना मानधन चालू करावे अशी त्यांची कळकळीची विनंती आहे. लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले, निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.